हां, तर आपण काय बघत आहोत? काल आपण पाहत होतो काय? हां, मिथ्यात्वाचे 5 भेद बघितलेले आहेत आणि हे पण बघितलं ना, पर्याप्त मनुष्यांची संख्या. पर्याप्त मनुष्यांची संख्या बिल तुम्हाला की यंत्र हे पाठवलं होतं कोड, आचार्य प्रणित कोड वर्क बघितलं का फळ्यावर लिहायला लागेल मला? हां, पुरुषांना विचारतो इकडं, पाहिलं का व्हॉट्सअपवर ग्रुपमध्ये? बघितलं का नाही? तेवढी तर कृपा करत जावा. तुम्हाला ग्रुपमध्ये टाकलेलं आहे, उद्याचा अभ्यास काय येणार आहे ते आहे ना. असं कसं वागतं कुणास ठाऊक. हां, तर असं करू नका. तर काय सांगत होतो, विषय चालला होता काय, तिथं लिहिलेलं आहे का नाही? मग बरं घेतो, वेळ जाईल त्याला सगळं. काय घेतलेलं आहे? हे पण राहिलं आहे, ते पण राहिलं आहे. बसणार नाही खरं, मला पुसायच लागेल. बरोबर घेतो. काय? क ख ग घ ग पुढं च छ ज झ आणि य. खरं नाही, त्याचं नाव आहे य. काय म्हणायचं? य. कळलं का? हां, ह्याला काय म्हणायचं? अंग. अंग मधला अ फक्त म्हणायचं नाही, अंग. कळलं का नाही? आणि ह्याला म्हणायचं निय. ते त्र नाहीये. कळलं का? व्यंजन. मग ह्यामध्ये ते सांगितलं तर सगळं करायला लागलं. ठीक आहे. हां, इथं क म्हणजे किती? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि य म्हणजे 0. कळलं का? हां, हे काय चाललंय आता? हे नवीन असतं है ना. आचार्यांना एखादी संख्या सांगायची असेल तर एवढी मोठी संख्या कशी सांगितली त्याची कोड वर्क आहे. कळलं का? क ला काय मांडलं? 1 मांडलं. ख ला किती मांडलं? मांडलेलं आहे. समजलं का? आता समजलं सगळ्या संख्या. हां, तसंच पुढं क झालं तर खाली काय येणार? ट ठ ड ध न क ख ग ध आणि इथं पण तेच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. पुढं काय येणार? प फ झ म. 1 2 3 4 आणि मला 5. कळलं? हां, पुढं य र ल व श श स आणि अ. किती येणार इथं? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता काय राहिलं पुढं? स्वर. अ आ हे सगळे स्वर जे आहेत त्यांची व्हॅल्यू किती आहे? 0. हे काय आहे? आता इथे सगळे तर नवीन असते. हे काय आपण सांगतोय? काय आहे? कोडिंग. समजतं ना? हे मांडलंय त्याला. काय जसं तुम्हाला शाळेत शिकवलं असेल का नाही? ह्याची किंमत किती? पाय पाय. म्हणजे समजतं कोडिंग कसं असतंय? त्याला मांडलं ना तुम्ही. एवढ्याला काय मांडलं? 22 सप्तमांश 3.14 जी काय असेल. बरोबर का नाही? तसं त्याचं पण सांगतो परत कधी त्रिलोक सर शिकताना. हां, ते पण आचार्याने अगोदर सांगून ठेवले. तर मग ह्यात काय सांगितलं इथं? मग हे काय सांगितलं? हे कोडिंग झालं. समजलं का? मग आता तिथं आचार्यांनी एका गाथेमध्ये ती पूर्ण 29 अंक प्रमाण संख्या कशी सांगितली? तर ह्या कोडिंगच्या माध्यमात. ती जर गाथा तुम्ही जीवकांची जर चेक केली तर तुम्हाला लक्षात येईल
की तिथं हे शब्द फक्त लिहिलेले आहेत आणि ह्या शब्दावरून ती पूर्ण संख्या 29 अंक प्रमाण सांगितली. कशामध्ये? गोमट सरजीवकरमध्ये सांगितलेलं एकाच गाथेमध्ये ती बसवली. लक्षात आली का नाही? कळलं? चार नाही घेत, तिथं ते लिहिलेला ट लिहिणार. ट म्हणजे काय धरायचं आपण? एक. तरी तिथं ढ लिहिलं, ढ म्हणजे चार. तिथं लिहिलं समजा काय? ग लिहिलं, ग म्हणजे 3. समज घ लिहिलं तर 4. अंकावरून तुम्हाला अक्षर नाही बघायची, अक्षरावरनं अंक बघायचे. हा ना. मग तिथं अशा प्रकारे मग तिथं कसं आहे? आता जे श्लोक लिहिलेले आहेत ते सुद्धा कशामध्ये आहेत? आर्या छंदामध्ये. त्याच्या पण मात्रा असतात, 12, 15, 12, 15 किंवा 12, 18, 12, 15 असे ते मात्रा असतात. म्हणजे ते त्यातच बसलं पाहिजे. त्याला काय मीटरमध्ये बसलं पाहिजे. समजतंय का नाही? कसं पण काय पण म्हणून चालतंय का? म्हणताच येत नाही ना ते तिथं बरोबर त्यात बसलं पाहिजे. किती ऱ्हस्व किती दीर्घ सगळं ते बरोबर बसवून सांगितलं. 29 अंक प्रमाण संख्या सगळी कशात सांगितली? एका गाथेमध्ये सांगितली. ही आहे आचार्यांचं कोडिंग. कळलं का नाही कळलं? अवघड आहे. फळ्यावर गाथा होय. म्हणजे ती गाथीचं पुस्तक नाही माझ्याकडे. उद्या बघू गाथा पाहिजे तर, किंवा कशाला बघू? तुम्हाला ग्रुपवर टाकतो, तेवढा अभ्यास घरी करा. ती गाथा तुम्हाला ग्रुपवर टाकतो, ती चेक करायचं. फक्त काय आहे तिथं एक नियम आहे, जी संख्या सांगितली की नाही ती संख्या उलटी वाचायची. आता तिथं जी संख्या एक्झाम्पल, उदाहरणार्थ एक्झाम्पल आपली संख्या कुठली आहे? हे आपण बाबाची संख्या किती काढली होती? बरं ते घेतो की नंतर घेतो. आता हिची समजा ही संख्या आहे. संख्या तिथं काय येणार? पहिल्यांदा 3. 3ला काय समजा ग लिहिणार, मग लिहिणार काय समजा न लिहितील. कळलं का नाही? मग परत नंतर प लिहितील, काय पण लिहितील. एक एक्झाम्पल सांगतो. अशी ती संख्या अशी येणार आहे आणि आपल्याला वाचताना मग कशी वाचायची? ती संख्या लिहिलेली अशी वाचायची. जी संख्या येणार ती इकडून येणार. गाथेला तुम्ही मॅच करणार का नाही? हे अक्षर म्हणजे काय, ते अक्षर म्हणजे काय, ही अक्षर म्हणजे कुठली संख्या. आता जसं उदाहरण सांगितलं आता ते सांगतो. काय एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो है ना. आपण सांगितलं वीर शब्द. वीर शब्द समजते का नाही? वीरमध्ये काय आहे? व आणि र. व म्हणजे किती? 4 आणि र म्हणजे ह्याला उलटं वाचायचं म्हणजे किती झाले? मग वीर नमस्कार केला तर 24 तीर्थंकरांना नमस्कार झाला. कळलं का नाही कळलं? ही संख्या अशी उलटी वाचायची. व म्हणजे 4 दिसते का नाही? र म्हणजे किती? 2. 4 आणि उलटं लिहायचं 2. ही 4च्या पुढं नाही लिहायचं, 4च्या मागं लिहायचं. अंकानाम वामतो गतीही असं सूत्र आहे. कळलं का नाही? हा नियम आहे आपल्याकडे म्हणून नाही, अन्य धर्मामध्ये सुद्धा, हिंदूमध्ये वगैरे सुद्धा असंच केलं जातं. अक्षरं जे लिहितात ते असे उलटे हे करत असतात आणि वाचताना मग आपण इकडनं वाचतो. त्याचं कोडिंग करताना तिकडनं असतं. एक उजव्या हाताला होती आणि एक डाव्या हाताला होती. त्यामुळं मग ते डाव्या हाताला ते करत असल्यामुळं ते सगळे अंक उलटीकडनं वाचले जातात. कळलं नाही? आहे ती सगळी चर्चा भरपूर आहे. हा होय. आता आपलं पहिलीच्या शाळेत जायला लागेल. कळलं? तुम्हाला शिकवलं बरं का. आज विचारलं तर सांगायचं काय आम्हाला काय शिकवलं? क ख ग घ 1 2 3 4 शिकवले म्हणायचं. कळलं का नाही? ह्या शब्दांना हे अक्षर असं आपण मांडलेलं आहे. क ट प य पुरस्थ वर्णैर नव नव पंच अष्टैर असा तो श्लोक आहे. शब्दावरनं कळलं का आता तुम्हाला? 0 लिहिले की त्याला काय? जर त्या वाक्यामध्ये अ आ इ ई असं स्पेसिफिक आला तर
ते धरायचं नाही आहे, ते नाही धरायचं. स्पेसिफिक ई लिहिले का स्पेसिफिक आ काय तो शब्द मग ते सांगितलं ना, तो धरायचा नाही. जेव्हा मी ते सांगतो वीर शब्दामध्ये ई आलं की नाही, व ई र हां असे कुठले पण स्वर आले तर ते धरायचेच नसतात. फक्त व्यंजन बघायचे. प्रॉपर जर स्वर आला, काय आला प्रॉपर व ई र असं लिहिलं असेल तर मग तिथं येणार 402. तुम्हाला जे वर्ड आहे त्या वर्डवरनं अंक बघायचे. अंकावरून वर्ड बघा हे नाही बघायचे. तुम्हाला अंक सांगितले जात नाहीत. ठीक आहे, कळालं ना सगळ्यांना? लक्षात आलं का नाही कळलं? हां तर अशा प्रकारे तिथं ते सांगितलेलं आहे. म्हणजे हे सगळं असंच बरं का. पन्नठी असो, बादाल असो, इकठ्ठी असो, ह्या सगळ्यांच्या ज्या संख्या सांगितलेल्या आहेत ह्या आपल्याला काय पाहता मिळतात, ह्या कोड वर्किंगमधनंच पाहायला मिळतात. आणि हे फक्त ह्याच नाही तर तुम्हाला सांगितलं ना, हे सूत्र जे आहे ते अन्य हिंदूमध्ये सुद्धा हे मिळलं जातं. समजतं का नाही? हे कोडिंग जे आहे ते आहे ना. पण हे आपल्याला लिहिलेलं आहे, हे पूर्वी आलेलं आहे आचार्यांच्याकडनं. हे कोण सांगत नाही आहे ना. मग आता कोण सांगणार? कोण सांगणार? मी पाठशाळेमध्ये सांगितलं जाणार का नाही? जैन गणित असो, जैन भूगोल असो, जैन विज्ञान असो, कळतं का? हे कोण सांगणार? शाळेमध्ये तर शिकवत नाहीत. कळलं का नाही? जैन इतिहास असो, काय इतिहास सांगायचे सामर्थ्य आहे का? कुठल्या शाळेमध्ये नाही. मग कोण सांगणार? म्हणजे अभिप्राय समजून घ्या, कोणी ज्ञानी किंवा पाठशाळा. तर सांगायचा अभिप्राय, नाही तर मग हे नष्ट होणार. मग काय आपला विषय चालला होता की अशा प्रकारे काय घेतलेलं आहे, काय झालंय? हे झालं का? विषय क्लिअर झाला? हां कोडिंगचं झालं. आता दुसरा आपला विषय चालला होता, काढा. कुठले कुठले भेद आहेत? 5 भेद मिथ्यात्वाचे बघितले होते. कुठले कुठले? हां लक्षात राहील का? प्रयत्न करा आहे ना. तर सोपे आहेत. एकांत म्हणजे काय सांगितलं होतं आहे ना. वस्तू कशी असते? अनेकांतात. म्हणजे मिथ्यात्वाचे 5 भेद केले तिथं. आणि हे आपल्याला कळलं पाहिजे. मिथ्यात्वाच्या 5 भेदामध्ये वस्तू अनेकांतात्मक असते. एकाच धर्माला पकडून बसला तर तो काय झाला? एकांत मिथ्यात्व. जसं अन्य मतांमध्ये दिसून येतं. काय करतात? क्षणिकवादी जे आहेत ते सगळं क्षणिकच मानतात. शाश्वतवाले सगळं काय म्हणतात? शाश्वतच आहे. समजलं का नाही? कोण म्हणतं काय? टिंबटिंब सत, बाकी सगळं जगत मिथ्या. मी नाही बोलत आता माईकवर आहे ना. ते परत सोशल मीडियावर जात असते ना, त्यामुळं मी नाही नावं घेत. कळलं? तर मग अशा प्रकारे तिथं सांगितलं काय की हे सगळे जे काय आहेत ते काय आहेत? लक्षात आलं का नाही? हे सगळे एकांत करून बसले आहे ना. तर अशा प्रकारे ते एकांत मिथ्यात्व झालं. आणि हे एकांत आणि अनेकांताचं पण खूप कन्फ्युजन असतं बरं का. काय काय लोक जिथं नसतो तिथं विनाकारण अनेकांत लावायला जातात आहे ना. ते पण मी घटवलं आहे, आठवते का प्रवचनामध्ये? असला अनेकांत नसतो. काय कसला अनेकांत असला म्हणजे कसला? जिथं 2 धर्म नाही आहेत तिथं अनेकांत लावायला जायचं नाही. जिथं एकच नियम आहे तिथं एकच लावायचा. वस्तूमध्ये तो धर्मच नाही तिथं अनेकांत कसला लावता? उदाहरण मी घटवलं आहे सगळं तुम्हाला. नाही नाही हां म्हणजे तुमचं पण बरोबर आहे, आमचं बी बरोबर आहे. कोण म्हणते काय स्त्रीला बी मोक्ष होते, पुरुषाला बी मोक्ष होते. समजते का नाही? हा अनेकांत आहे. असं अनेकांताच्या नावाखाली काय पण शिजू नका. एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी.
असे आहेत, लय भेटतात. तुम्हाला नाही भेटले, मला भेटलेत, आहे ना. काय पण म्हणते, अरे म्हणलं तुम्हाला काय म्हणताय, कळतंय का नाही तुम्हाला, आहे ना. अनेकांतसुद्धा त्या वस्तूमध्ये दोन विरुद्ध धर्म असतील तर अनेकांत. तो वस्तूचा स्वभावच नाही तर उग कसला अनेकांत लावायला जात आहे का नाही. असो, तर अनेकांताचं असं स्वरूप झालं. पुढं त्यानंतर काय, विपरीत. विपरीत मिथ्यात्वामध्ये काय आहे, हां, जसं स्वरूप आहे तसं न जाणणं, ते सांगितलं काय आहे, विपरीत. मग सगळं उलटं आहे ना. म्हणजे जे पॉसिबल नाही, जे गोष्ट घडतच नाही, त्यांनाच मानतात काय की हे ह्या क्रिया केल्या, आहे ना. तिथं लिहिलं आहे पुस्तकात, मी नाही आता सांगत. ह्या क्रिया केल्या की तुम्हाला काय होतो, मोक्ष होतो, आहे का. हे विपरीत मिथ्यात्व आहे. फरक कळला ना तुम्हाला. विपरीत ह्यानं होतच नाही तर, आहे ना. किंवा दुसरं पण तुम्हाला सगळं घटवलं आहे काल काय काय सांगितलं होतं, हां, केवली कौलाहा, स्त्री मोक्ष आदी, किंवा कपड्यासहित मोक्ष वगैरे, शुभ भावाने वगैरे. आता ते आता घटू घ्या. पण आता अध्यात्म पण त्यामध्ये हेच घटवायचं आहे. एकांत मिथ्यात्वात काय आहे, हा एकांतानं एवढं समजतो की जेवढं मला जग दिसतं तेवढं सत्य आहे, हे शरीर म्हणजे मी, हा एकांत मिथ्यात्व आहे. कळलं का नाही. एकांत करून बसला तो, मी जीव आहे, हे दुसरा धर्म मान्यच नाही त्याला. कळलं. विपरीत मिथ्यात्वात काय करून बसतो, संसारामधला अध्यात्म घडवतो तुम्हाला. विपरीत मिथ्यात्वामध्ये काय करतो, शुभ भावानंतर मोक्ष होतो हे मानणं तर चुकीचंच आहे, त्यात काहीच डाऊट नाही. दुसरं अजून काय करतो विपरीत मिथ्यात्व संसारातलं, की मला परद्रव्यामधून सुख मिळतंय, मला परद्रव्यामधून ज्ञान मिळतंय, तुम्ही शिकवायला नसता तर आम्हाला काय कळत नाही. कळलं का, आहे ना. आता गप बसली. हे विपरीत आहे हो. आम्ही निमित्त, तुम्हाला कळत आहे निमित्त कधी जर तुम्हाला ज्ञान झालं तर, म्हणजे उपादान कुणाकडे आहे, मग कशा आमच्यावर आरोप ढकलता, आहे का नाही. आमच्यावर आरोप ढकलू नका हो. भगवान पण कधी कर्तृत्व घेतलं नाही भगवंतांनी. काय का भगवंतांनी कर्तृत्व घेतलं, मी सांगितलेलं आहे. भगवंतांना मला माहिती आहे, ते तुमचं उपादान तेव्हा जागृत झालं तेव्हा भगवंतांची वाणी काय बनली, निमित्त बनली. कळलं का नाही. तेव्हा हा हट्ट सोडून द्या. काय हट्ट, हा मला बाहेरनं पुस्तकातनं ज्ञान येतंय, मला शिक्षकातनं ज्ञान येतंय, आहे ना. आमच्याकडे लक्ष देत नाही, आमच्याकडे बघतच नाही. कळलं का. हे सगळे असले विपरीत मिथ्यात्व. कळलं का. तुम्ही नसला तरी सुद्धा त्या जीवाचं कल्याण व्हायचं तर होणार आहे ना. चला पुढं. त्यानंतर विनय. विनयमध्ये काय सांगितलं, हां, मग आता दिसायला सगळ्यांना सारखं वाटतं का नाही, सर्व धर्म समभाव. हां ठीक आहे, कुणाबद्दल राग करू नका, कुणाबद्दल द्वेष करू नका, हे भावना चांगली आहे. पण ह्याचा अर्थ असा थोडाच आहे की सगळे सारखे आहेत, सगळे समान पूज्य असं थोडेच असणार, आहे ना. असं कोण म्हणतं का. आणि समजा कोणी म्हणालं, आहे ना, आम्हाला सगळ्या स्त्रिया समान आहे. समान आहे म्हणजे कशा समान आहे. आता मी विचारतो उलटा प्रश्न, आम्हाला सर्व स्त्रिया समान आहेत असं जे म्हणतात, आता त्यांना मी उलटा प्रश्न विचारतो, कशा समान आहेत. बायको समान आहेत, मग ते तर किती व्यभिचारी लक्षण होईल का नाही, आहे ना. मग कुणा समान आहेत, आई समान आहेत, ते पण चुकीचं लक्षण होईल. एका बारक्या छोट्या स्त्रीला तुम्ही आई समान कसं म्हणू शकता. काय म्हणतो कळलं का. मग कुणा समान आहेत, बहीण समान आहेत. आणि जी तुमच्यापेक्षा काय आहे, एवढे मोठी बुजुर्ग आहे, त्यांना तुम्ही बहीण म्हणणार का. काय विचारतोय. मग कुणा समान आहे, पुत्री समान आहेत. म्हणून तिथं शास्त्रामध्ये लिहिलं, आपल्यापेक्षा जे काय आहेत मोठे आहेत ते आई समान, आपल्या वयाचे आहेत ते बहिणी समान, आणि आपल्यापेक्षा कमी वयाचे ते पुत्री समान. असा फरक असतो का नाही, सगळे समान. येड लागलंय काय. कळलं का काय म्हणतोय. हां
सगळे असं होत नसतं. ज्याच्याकडे जे गुण आहे, ज्याची पर्यायगत योग्यता जेवढी आहे, त्याला तसाच प्रकारचं काय होणार, रिॲक्शन मिळणार. पर्यायगत योग्यता नाही देव बनण्याची आणि सगळे देव समान, असं कसं होईल? होईल का? देवाचं लक्षण सांगितलंय का नाही? देवाचं लक्षण काय सांगितलंय? जे महावीर आहेत ते देव आहे असं लक्षण लिहिलंय का? मग तसं दिगंबर आणि श्वेतांबराचे देव समान होतील. हा म्हणजे वितराग, सर्वज्ञ, हितोपदेशी आहे, ते आहेत देव, खरे देव. मग हा कलंक निकलंकांना प्रश्न पडला तेव्हा त्यांनी काय केलं होतं? एक धागा टाकला का नाही मूर्तीवर? हा सरागी झाले का नाही? लक्षात येते का नाही? मग एक धाग्याने सरागी कसं होऊ शकते? तर तिथं ती पूज्यपणा राहत नाही. आता काय, तसं जसं सगळे देव समान नाही तसं सगळे गुरु पण समान नाही. खूप लोक म्हणतात आम्ही बाकी काय बघत नाही, आम्ही फक्त काय बघतो है ना, गुरु बघतो, आहे का नाही? मग जर सगळे गुरु समान आहे तर मग आचार्य वरच्या पदावर आणि मुनी खालच्या पदावर का? त्यांना बसायला समान द्या की सगळ्यांना. सगळे समान आहेत का नाही? मग आचार्यांना उच्च आसन का आणि मुनी पदाला खालचं आसन का? असंच बसतात का नाही सगळे? हां मग तुम्ही समानता कुठे ठेवता? मग जसं त्याची योग्यता नाही आहे तशाप्रमाणे सांगितलं काय आहे, तिथं समानता नाही आहेत. मग खूप जीव असंच म्हणतात काय, आम्हाला काय नाही, आम्ही फक्त पिंची कमंडल बघतो. मग सोनं घेताना असं म्हणा की आम्ही फक्त पिवळं चमकलं बघतो. म्हणून बघा बरं, कुंदाचार्यांनी सांगितलेली लक्षणं आहेत आणि एवढं खणखणीत सांगितलेलं आहे, जे लक्षण नाही तर नाही, तुम्ही मान्य करण्याचं नका करू, आणि जे आहे ते आहेच आहे ना, तुम्ही मान्य करा अथवा नका करू. कोणी कधी तर कुंदाचार्यांनी लिहिले का पिंचिकमंडूला बघून पाया पाडा म्हणून? कुठल्या आचार्यांनी लिहिले पिंचिकमंडूला बघून पाया पाडा म्हणून? मला शास्त्र दाखवा पिंचिकमंडूला बघून पाया पाडा म्हणून लिहिलेलं. आचार्यांनी लिहिले 28 मूलगुणांना बघून पाया पाडा म्हणले, आणि तेच बघितलं जाणार. दुसरं काय बघायचं कारण आहे आपल्याला, है ना? पिंचिकमंडूल तर काय आहे, कशाचं उपकरण आहे हो? हा त्या जीवाची रक्षा आणि त्या जीवाचं ह्याचं ते उपकरण आहे. ते चष्मा सुद्धा परिग्रहामध्ये येणार का नाही तुम्हीच आता मला उत्तर सांगा. आता मी तुम्हाला प्रश्न आता ठीक आहे विचारला तर सांगतो, फक्त टेन्शन नाही घ्यायचं नाही, है ना, काय जबरदस्ती नाही, पण तुम्ही मला फक्त उत्तर सांगायचं. चष्मा साधूला चालतो न चालतो हे ठरवणारे कोण? हे कुणी ठरवायचं असतं? असा माझा प्रश्न आहे तुम्हाला. साधूला चष्मा चालतो अथवा नाही चालतो हा ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? शावकाकडे आहे का? मग साधूकडे आहे का? आहे का? हा अधिकार सर्वज्ञांकडे आहे. आणि सर्वज्ञ वचन सांगितलेलं आहे की काय आहे, 3 प्रकारचा फक्त तुम्हाला परिग्रह अलाउड आहे. कुठला? पिंची, कमंडलू आणि ह्याच्याशिवाय एक तीळ एवढा जरी परिग्रह असेल तर त्याची काय होणार हे कुंदाचार्यांनी लिहिलंय का नाही लिहिलं? तुम्हाला वाटते कुंदाचार्यांना भविष्य माहीत नव्हतं, सिमंदर भगवंतांना माहीत नव्हतं पंचम काळामध्ये सगळ्या साधूंना चष्मे लागणार आहेत म्हणून? का ते एवढे अज्ञानी होते का? त्यांना माहीत होतं, म्हणून तर त्यांनी स्पष्ट लिहिला, एक तिळा एवढा परिग्रह चालणार नाही म्हणून लिहिलंय तिथं. तीळ समजते तुम्हाला? मग हे तुम्ही कोण ठरवणार चष्मा आहे चालतंय म्हणून आहे ना? कारण म्हणा दिसत नाही डोळ्याला. मग ही परिस्थिती तर अशी पण निर्माण होणार आहे, उद्याच्याला ग्लोबल वॉर्मिंगमुळे 50 डिग्री ऊन होणार आहे, माहिती आहे का? मग फॅन चालतंय, AC चालतंय, काय चालतंय काय? दीक्षा घ्यायची नाही. आता तुम्हाला मी उलटे प्रश्न विचारतोय, हे ठरवणार कोण तुम्ही? सर्वज्ञ वचन आहेत का? तुमच्याकडे अधिकारच नाही. तुम्ही आचार्य जरी असला तरी तुमच्याकडे अधिकार नाही, तुम्हाला काय चालतंय नाही चालतंय. हे सर्वज्ञ वचन आहेत
आणि सर्वज्ञ वचनावर जो विश्वास ठेवतो तो सम्यक्दृष्टी, जो ठेवत नाही तो मिथ्यादृष्टी. हे धडधडी लिहिलेलं आहे. हे विचार तुम्ही करा, मला नका सांगू. तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही चर्चा करा, अजून कोणाला पाहिजे तर चर्चा करा. कळलं का? कोणाला काय चालतं आणि कोणाला काय नाही चालत हे आचार्यांनी सांगून टाकलेलं आहे. सांगितलं नाही का? सांगितलं की नाही सांगा मला पहिल्यांदा. लिहिलं की नाही ग्रंथांमध्ये? मग स्वतः सिमंदर स्वामींच्याकडे जाऊन आलेत कोणते कोणते आचार्य, आणि त्यांना माहिती आहे पंचम काळामध्ये काय दुर्गती होणार, म्हणून तर त्याचा निषेध केला का नाही कोणत्या कोणत्या आचार्यांनी? त्यांना माहिती आहे हे जीव आत्म्यामध्ये रममान होणार नाही, म्हणून तर समयसार लिहिला का नाही? काय विचारतोय? एक नाही दोन नाही, किती लिहिले? 84 प्रावृत. आपण 5 ते परमागम वाचत नाही, ही आपली दुर्भाग्य. कोणाकोणाचे पंचपरमागम पूर्ण वाचून झालेत? हात वर करा एकदा. तो का? मग हे दुर्भाग्य कोणाचं आहे? हे दुर्भाग्य आहे का नाही? ही चूक सुधारा हो, म्हणून वारंवार म्हणतो. ही चुकीतनं बाहेरच पडत नाहीत लोक. असो, पुढं विनय मिथ्यात्व झालं. अजून काय आहे पुढं? संशय. संशयाला काय सांगितलं? हां, हे आहे का नाही ते हे सगळं संशयात्मक आहे ना. असलं का असतं काय? विदेक्षेत्र, एवढ्या तारा, एवढं सूर्य, 7 नरक, हे ते वगैरे वगैरे, असं एक नाही अनेक प्रकारचं आहे का नाही. हे संशय आहे ना. तसं ह्या जीवाला पण संशय राहतो, मी आत्मा आहे का नाही. हे तत्व आहे ना, हे अध्यात्म असं लावायचं. अज्ञान मिथ्यात्व. अज्ञान काय? अज्ञान मिथ्यात्वामध्ये सांगितलं की मग सगळं पाहिजे तसं लावतात, त्याचे हजारो भेद होतात अज्ञान मिथ्यात्वामध्ये. म्हणजे जसं काय पण लावायचं. म्हणजे तुम्हाला अक्षरशः अशी मतं आहेत ना, जे आजसुद्धा आहेत बरं का. लोक तुम्ही जर वाचलं तर अरे म्हणलं हे किती अज्ञान आहे, धडधडीत दिसतंय का नाही, हे किती चुकीचं आहे. पण ते अज्ञान मिथ्यात्व आहे ना. हे केल्यावर असं होतंय, ते केल्यावर तसं होतंय, असं करा तसं करा, मग त्याचं तसं होईल, त्याचं तसं होईल, काय काय हे सगळे प्रकार आहेत का नाही. हे सगळं काय आहे? अज्ञान मिथ्यात्व आहे. लक्षात येते का नाही? आहे ना. अशा प्रकारचं हे 5 प्रकारचे काय सांगितलेले आहेत? मिथ्यात्व सांगितलेले आहेत. ओ डोळे बंद करा, जाणं. मी हा पवित्र आत्मा आहे. मी हा ज्ञानमय जीव आहे. अज्ञान अंधकार रहित आहे. एकांत विपरीत संशय विनय अज्ञान मिथ्यात्वांनी रहित माझा स्वभाव आहे. ह्या माझ्या स्वभावामध्ये मिथ्यात्व अंधकार नाही. मी तर परमपवित्र शुद्ध जीव आहे. पूर्वीही होतो, आत्ताही आहे, पुढेही असणारच. आहे आहे आहे. परमपवित्र स्वरूपोऽहम् मिथ्यात्व अंधकार रहितोऽहम्.
शांति शांति शांति। ओम। विसर्जन। नमो हरिहन्त